नांदेड़ शहर के डॉक्टर लेन परिसर स्थित तोशनीवाल मेडिकल स्टोर द्वारा एक्सपायरी डेट यानी समाप्ति तिथि खत्म होने के बाद भी दवाइयां बेचने का एक गंभीर मामला सामने आया है। इस धोखाधड़ी का खुलासा तब हुआ जब नायगांव के निवासी हनुमंतराव वनालेकर ने अपने 85 वर्षीय बुजुर्ग पिता के लिए इस मेडिकल स्टोर से शुगर की गोलियां खरीदी। घर लौटने पर जब उन्होंने ध्यान से देखा तो दवाइयों की एक्सपायरी डेट निकल चुकी थी। मरीज की जान के साथ खिलवाड़ होते देख वनाले ने इसकी सीधी शिकायत मुख्यमंत्री कार्यालय और अन्न और औषधि प्रशासन के आयुक्त IAS तुकाराम मुंडे को एक ईमेल के जरिए भेज दी। शिकायत का संज्ञान लेते हुए मुख्यमंत्री कार्यालय ने तुरंत वनालेकर को ईमेल पर जवाब भेजा। इसके साथ ही FDA आयुक्त तुकाराम मुंडे के कड़े निर्देशों के बाद स्थानीय प्रशासन तुरंत हरकत में आ गया। स्थानीय FDA अधिकारी अशोक राठौड़ ने बिना समय गंवाए डॉक्टर लेन स्थित तोशनीवाल मेडिकल स्टोर पर औचक छापेमारी की और मामले की जांच व कानूनी कार्रवाई शुरू कर दी। बुजुर्ग मरीज के स्वास्थ्य से जुड़े इस संवेदनशील मामले में हुई त्वरित कार्रवाई से क्षेत्र के अन्य मेडिकल संचालकों में हड़कंप मच गया है। बुजुर्ग मरीज की जान के साथ खिलवाड़ तो हुआ है, लेकिन अन्य किसी के साथ ऐसा ना हो और दवाइयों की एक्सपायरी डेट जांच कर ही खरीदी करने की अपील हनुमंतराव वनालेकर ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। हनुमंतराव मारुती पाटील वनालेकर, राहणार परडवाडी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। मी माझे वडील 85 ते 90 वर्षाच्या दरम्यानचे आहेत आणि त्यांच्यासाठी मी शुगरच्या गोळ्या घेण्यासाठी इथं आलो होतो। शनिवारी आलो आणि दुपारी 1:15 ते 1:30च्या दरम्यान ते एक्सपायर झालेल्या त्यांनी टॅबलेट दिल्या डिसेंबर 2025च्या आणि मी त्याप्रमाणे घरी गेलो। घरी गेल्यानंतर माझ्या मुलगी MBBS झालेली आहे। माझ्या मुलीने सांगितल्यानंतर मी मग प्रशासनाला म्हणजे आयुक्त कार्यालयाला मेल केला या संदर्भामध्ये आणि मग या नांदेडच्या ऑफिसलाही मेल केला। याप्रमाणे मी तक्रार केलेली आहे। तोशनीवाल मेडिकलवरून म्हणजे चुकीच्या गोळ्या म्हणजे एक्सपायरी झालेल्या जे तारीख संपलेल्या गोळ्या दिल्या म्हणून मी मेल केलेला आहे। आज त्या गोळ्या घेण्यासाठी आला होता। हो, आज माननीय इथले जे सहाय्यक आयुक्त राठोड साहेब आहेत त्यांनी माझ्या पाठीमागे होते। मग मी समोर येऊन गोळ्या घेण्यासाठी आलो आणि त्यांना तीच गोळ्यांची मागणी केली आणि तीच त्यांनी मागच्याच अजून तारीख संपलेल्याच गोळ्या दिलेल्या होत्या। बरं, हा मेल कधी टाकला होता तुम्ही? मी शनिवारी म्हणजे 13 तारखेला तो रिप्लाय आला? रिप्लाय संबंधित कार्यालयाशी म्हणजे कार्यालयाकडे पाठवलं म्हणून रिप्लाय आला। हा, धोकादायक एक्सपायरी तारीख गेलेली काय होतं? आता ते जे डॉक्टरांना आपण विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की त्याच्यात काही उद्भवू शकते, म्हणजे एखाद्या वेळेस जीवालाही हानी होऊ शकते किंवा ते एक एक्सपायरी म्हणजे तारीख संपलेल्या गोळ्या म्हटल्यानंतर विषय संपला नसेल। बरं, आता तुमची मागणी काय आहे, म्हणजे म्हणणं काय तुमचं? नाही, माझं म्हणणं काही नाही। एक्सपायरी गोळ्या विकू नये, कोणत्याही मेडिकल स्टोअरने ठेवू नये व जनतेने एक्सपायरी झालेत का काय झालेत त्या पॉकेटवरती पाहावं या मताचा मी आहे। तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळेच मलाही धाडस झालं, कारण त्यांना मी 2007 पासून ओळखतोय। ते देगलूरला उपविभागीय जिल्हाधिकारी असिस्टंट कलेक्टर म्हणून होते। त्यावेळेस वाळूच्या संदर्भामध्ये आमची वाळू माफियांना मी त्यांना साहेबांच्याकडे हे करून दिलेलं होतं आणि त्यामुळे मला म्हणजे मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये चांगलं काम आहे त्यांचं। असंच ते आपण तुकाराम महाराज बघितला नाही, परंतु प्रत्यक्षात तुकाराम महाराज प्रत्यक्ष आम्ही पांडुरंग बघितला या तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून, एवढं मात्र नक्की आहे। हे आता जे आलेले कस्टमर आहेत हे माझे मागच्या 10 वर्षापासूनचे कस्टमर आहेत। 10 वर्षापासून ते माझ्याकडनं औषधी घेतात। यावेळेस चुकून कुणीतरी एक्सपायरी आणून दिलेली आहे आम्हाला आणि ती आमच्याकडे मुदतबाह्य औषधीमध्ये ठेवल्या जाते, परंतु काल जी आहे आम्ही होलसेलरला परत करत असतो, परंतु ती 3 महिन्यापेक्षा जास्त असलं तर होलसेलर घेत नाही, त्याच्यामुळे ते चुकून राहिली होती आणि नजर चुकीने ते सारखे 2 डबे आजूबाजूला असल्यामुळे ते चुकून देण्यात आलेली आहे। तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो
आणि अशी परत कधीच आमच्याकडनं चूक होणार नाही, कारण की मला 40 वर्ष झालेली आहे दुकानामध्ये. नांदेड शहरामध्ये जिथं कुठं काही मिळत नाही ते तोष्णीवाल मेडिकलला मिळतं. तुमची जी वाक्य आहे की कारवाई झाली का? आमच्याकडे आहेत आणि त्याची व्यवस्था त्यांचे काम करत आहेत आणि आम्ही याच्यानंतर आमचं काम व्यवस्थित करू. 100% रुग्णाची काळजी घेऊ. सामाजिक कार्यामध्ये आम्ही नेहमी अग्रेसर राहतो आणि रुग्णाचं आरोग्य जपायचं हेच काम आमचं आहे आणि हेच ब्रीदवाक्य घेऊन मागच्या 40 वर्षापासून काम करतात.